हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. मी आहे सुप्रिया रोकडे. मी आहे ज्वेलरी डिझायनर. माझ्या ब्रँडचं नाव आहे सुप्रिया स्टाईल शॉपिंग आणि माझी वेबसाईट पण आहे. वेबसाईटचं नाव आहे s3jewel.com. ओके, जे लोक फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवरती आलेले आहेत, फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत आहेत, प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा. आवडली असेल पुढचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. ओके, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटेरियलची इन्फॉर्मेशन देणार आहे. ती ज्वेलरी खूप ट्रेंडमध्ये आहे. ती ज्वेलरी हळदीला यूज करतात, ती ज्वेलरी दुहजवानाला यूज करतात. ओके, तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणत्या ज्वेलरीबाबत बोलत आहे. ती ती आहे फ्लावर ज्वेलरी. आणि हे बघून तर तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की हे फ्लावर ज्वेलरीबाबत बोलत आहे ते. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके, तर फ्लावर ज्वेलरी दोन प्रकारची असतात. फ्लावर ज्वेलरी आर्टिफिशियल फ्लावरपासून बनवतात, फ्लावर ज्वेलरी रिअल फ्लावरपासून बनवतात. ओके, आज मी तुम्हाला फक्त आर्टिफिशियल ज्वेलरीबाबत थोडीशी माहिती देणार आहे की त्यात काय यूज होतो काय नाही. ओके, बेसिक नॉलेज, एकदम बेसिक. तुम्ही हे यूज करून सुद्धा तुमचं ज्वेलरी बनवू शकता. ओके, देन स्टार्टेड. फर्स्ट आहे कॅनव्हास. ह्या कॅनव्हासवर तुम्ही शेप देऊ शकता. शेप देऊन तुम्हाला जसं हवा असेल तसं शेप द्या आणि कट करा. ओके, आणि हे आहे फ्लावर. माझ्याकडे 3-4 प्रकारचे फ्लावर आहेत. तुम्हाला ज्या प्रकारचे फ्लावर आवडतात ते फ्लावर तुम्ही घेऊन बनवू शकता. हे आहेत फ्लावर. हे पेपर फ्लावर आहेत. त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत. देन नेक्स्ट आहे पोलन. हे आहेत पोलन. हे येलो कलरची पोलन आहे आणि रेड कलर. येलो आणि रेड. मोस्टली येलो कलर हा हळदीला यूज होतो आणि रेड कलर हा कॉम्बिनेशन प्रमाणे यूज होतो. देन ज्वेलरीला हेवी करण्यासाठी हे घुंगरू यूज करतात. हे आहेत घुंगरू. आजकाल कळ्यांचा आपण खूप म्हणजे फ्लावर यूज करून कळीचं असं माळ बनवतात. ओके, ते माळ बनवण्यासाठी कळ्यांचं यूज करतात. तर ते हे आहेत कळे. हे असे असतात कळे. हे पण पेपरच्याच असतात. ओके, देन आजकाल मोतींचा पण खूप यूज होतो. मोती फ्लावर मोती असं सुद्धा ट्रेंड आहे. तर त्याच्यासाठी पॉलिशवाले मोती असतात, डबल कोटचे मोती असतात. तर ते हे मोती असतात. ओके, ह्यामध्ये साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. आणि ह्या कॅनव्हासवरती स्टिक करण्यासाठी एक हे हॉट ग्लू गन यूज होतो. ह्याच्याशिवाय फ्लावर ज्वेलरी होत नाही. होती पण ते चिटकवायला किंवा ते स्टिक होण्यासाठी खूप टाईम लागतो. पण तुम्ही हॉट ग्लू यूज केला तर फास्ट आणि स्टिकी खूप अशी ज्वेलरी बनते. आणि हे आहेत ग्लू स्टिक. ऑलमोस्ट एका चोकरला बनवण्यासाठी 2 स्टिक लागतात. त्यामुळे तुम्ही प्लीज आधीच ग्लू स्टिक भरपूर यूज करा, आणून ठेवा. सॉरी, आणि जर तुम्ही पॅचेसमध्ये ज्वेलरी बनवत असाल तर ते अटॅच करण्यासाठी जम्परिंगचा यूज होतो. ओके, हे आहे जम्परिंग. अशी असते जम्परिंग. आणि ह्या जम्परिंगला यूज करण्यासाठी हे असे हा टूल यूज होतो. ओके, आणि चोकरला ॲडजस्टेबल बनवण्यासाठी हे दोरी असते. तुम्हाला हवं तसं ह्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ओके, हे आहे एकदम बेसिक नॉलेज, बेसिक मटेरियल. ह्या मटेरियलपासून सुद्धा तुम्ही ज्वेलरी बनवू शकता. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हे सुद्धा मटेरियल किंवा हे सुद्धा इन्फॉर्मेशन जर युजफुल वाटली असेल, प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.